उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की योसेफाच्या भावांमध्ये त्यांच्या पूर्वीच्या पापाबद्दल पश्चातापाची भावना निर्माण होऊ लागली आणि देव त्यांच्या अंतःकरणात कार्य करत होता. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की योसेफ आपल्या भावांची आणखी परीक्षा घेतो. ते मिस्रमध्ये येतात आणि त्यांना सन्मानाने जेवण दिले जाते. पण नंतर बन्यामीनच्या गोणीत चांदीचा प्याला ठेवून त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाते. या प्रसंगात आपण पाहतो की यहुदा आपल्या भावासाठी जबाबदारी स्वीकारतो आणि बन्यामीनच्या ऐवजी स्वतःला अर्पण करण्यास तयार होतो. या अध्यायात आपल्याला परिवर्तन, जबाबदारी आणि खऱ्या प्रेमाचे सुंदर चित्र दिसते. चला तर मग आजच्या या वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण उत्पत्ती अध्याय 43 याच्या 16व्या वचनापासून ते अध्याय 44 याच्या 34व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आजचे अध्ययन लांबलचक होणार असल्यामुळे आज आपण काही वचने वाचणार नाहीत, परंतु माझी विनंती आहे की आपण ही वचने स्वतः वाचावीत. आजच्या अध्ययनामध्ये आपण योसेफाच्या घरी त्याच्या भावांचे आदरातिथ्य केले जाते हा विषय हाताळणार आहोत. यासाठी आपण उत्पत्ती याचा 43वा अध्याय आणि 16 आणि 17 ही वचने वाचूया. योसेफाने त्यांच्याबरोबर बन्यामीनास पाहिले तेव्हा तो घरच्या कारभाऱ्यास म्हणाला, या मनुष्यास घरात ने, पशु मारून भोजन तयार कर, कारण आज 2 प्रहरी ही मनुष्य मजबरोबर जेवावयाची आहेत. योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्या मनुष्याने केले आणि मग त्याने त्यास योसेफाच्या घरी नेले. योसेफाने त्यांना आपल्या घरी बोलवण्याचे कारण स्पष्ट आहे. त्याला त्याच्या स्वतःच्या घरात एकांतात त्यांच्याशी बोलायचे आहे. आपण पुढे जाऊया. 18वं वचन आपण वाचू. आपणास योसेफाच्या घरी नेले म्हणून ते घाबरले व म्हणाले, पहिल्या खेपेस आपल्या गोणीतून पैसा परत गेला म्हणून आपणास आत नेत आहेत. याचा विचार असा दिसतो की काहीतरी निमित्त काढून आपणावर तुटून पडावे, आपणास गुलाम करावे आणि आपली गाढवेही बळकवावी. योसेफाचे भाऊ आता फार घाबरले आहेत. तो त्यांना घरी जेवायला बोलावतो आहे, पण त्यामागे काहीतरी वाईट हेतू असावा असे त्यांना वाटते. यापूर्वीही तो त्यांच्याशी कठोरपणे वागला होता, त्यामुळे त्यांना फारसा आनंद होत नाही. सामान्य परिस्थितीत त्यांना जेवायला बोलावणे हे अभिमानास्पद ठरले असते. देशाच्या राष्ट्रपतींनी किंवा पंतप्रधानांनी तुम्हाला घरी जेवायला बोलवले तर तुम्ही ते मोठे सन्मानास्पद मानले असते. पण या लोकांना मात्र या सन्मानातही आनंद वाटत नाही, कारण त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. त्यांनीच आपल्या भावाला विकले होते, म्हणून प्रत्येक गोष्टीत त्यांना दोष आणि भीती दिसते. अपराधीपणा आनंदाला दुःखात बदलतो. ते विचार करू लागतात की पिशव्यांमधील पैशांमुळे हा मनुष्य त्यांना गुलाम बनवण्याचा कट तर रचत नाही ना, कारण त्यांनी स्वतःच योसेफाला इश्माएली लोकांना गुलाम म्हणून विकले होते. पुढे जाऊया. 19 ते 22 आपण ही वचने वाचूया. मग ते घराच्या फाटकाजवळ योसेफाच्या घरचा कारभारी होता त्याचकडे जाऊन म्हणाले, महाराज, कृपा करून आमचे म्हणणे ऐका. पहिल्या खेपेस धान्य विकत घेण्यास आम्ही येथे आलो होतो. आम्ही उतारशाळेत जाऊन पोहोचलो आणि आपल्या गोणी उघडल्या. तो प्रत्येकाचा पैसा होता तेवढा प्रत्येकाच्या गोणीच्या तोंडी सापडला. तो आमच्याबरोबर आम्ही परत आणला आहे आणि अन्नसामग्री विकत घेण्यासाठी आणखी पैसा आणलेला आहे. आमच्या गोणीत पैसा कोणी ठेविला हे आम्हास ठाऊक नाही. ते माफी मागू लागले आहेत, समजावून सांगू लागले आहेत आणि विनवणी करू लागले आहेत. ते त्यांना योसेफाच्या घरी घेऊन जाणाऱ्या या माणसालाही कळकळीची विनंती करतात, जो नक्कीच एक अधिकारी आहे. आता आपण उत्पत्ती याचा 43वा अध्याय आणि वचन 23 वाचणार आहोत. तो म्हणाला, तुमचे कुशल असो, भिवू नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोणीत धन घातले असेल. मला तुमचा पैसा पोहोचला. मग त्याने शिमोनास त्यांचकडे आणले.
योसेफाच्या साक्षीमुळे त्याच्या घरच्या या कारभाराला जिवंत आणि खऱ्या देवाचे ज्ञान झाले होते असे दिसते. मला वाटते की योसेफाने त्याला जे घडत होते त्याबद्दल थोडेफार सांगितले होते. जेव्हा तो कारभारी म्हणाला की तुमचे पैसे मला मिळाले आहेत, तेव्हा मला वाटते की ते भाऊ आणखीनच घाबरले असतील. यावेळेस आपण 43वा अध्याय आणि 24 हे वचन वाचूया. नंतर त्याने त्या मनुष्यास योसेफाच्या घरात नेऊन पाणी दिले आणि त्यांनी आपले पाय धुतले व त्याने त्यांच्या गाढवास वैरणही दिली. येथे आपल्याला पुन्हा पाय धुण्याची प्रथा दिसते. आपण ती अब्रामाच्या जीवनात आणि नंतर पुन्हा सदोम शहरात पाहिली होती. ती त्या काळची प्रथा होती. यावेळेस आपण पुढे जाऊया. 25 आणि 26 ही वचने वाचणार आहोत. दुपारी योसेफ येणार त्यावेळी त्याला द्यावयाच्या भेटीची तयारी त्यांनी करून ठेवली, कारण आपणास येथे भोजन करावायचे आहे हे त्यास कळले होते. योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर भेट आणली होती ती घरात आणून त्याच्यापुढे ठेवली आणि त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. हे लक्षात घ्या की वृद्ध याकोबाने त्याच्या मुलांना त्या माणसाला भेटी देण्यास सांगितले होते. हे देखील लक्षात घ्या की त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. योसेफाची बालपणीची स्वप्ने पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. पुढे जाऊया. 27वा वचन. मग योसेफाने त्यास क्षेमकुशल विचारिले. त्याने म्हटले, तुम्ही आपल्या म्हाताऱ्या बापाविषयी मागे सांगितले होते, तो सुखरूप आहे ना? तो अजून जिवंत आहे ना? हा एक नाट्यमय क्षण आहे. योसेफाचे भाऊ त्याला मुजरा करत असताना तो कदाचित राजासनावर बसलेला नसेल, पण तो एका महत्त्वाच्या उच्च स्थानावर बसला असला पाहिजे. ते जेव्हा त्याच्या समोर उभे राहतात तेव्हा योसेफ त्यांच्या डोळ्यात पाहतो आणि ते त्याच्याकडे पाहतात. योसेफ विचारतो, तुमचे वडील ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे सांगितले होते ते वृद्ध गृहस्थ बरे आहेत ना? ते अजून जिवंत आहे ना? आपण इथं पाहतो की योसेफ फार आपुलकीने विचारपूस करत आहे, कारण ते गृहस्थ देखील त्याचे वडील आहेत. 28वे वचन आपण पाहू. ते म्हणाले, आपला दास आमचा बाप सुखरूप आहे, अजून जिवंत आहे. त्यांनी लवून त्यास मुजरा केला. इथे ते पुन्हा त्याला लवून मुजरा करत आहेत. मला त्यांचा फोटो काढायला आवडले असते. बन्यामीन त्यांच्यासोबत आहे आणि तोही लवून मुजरा करत आहे. वाचूया आपण 29वे वचन. त्याने दृष्टी वर करून आपला भाऊ, आपला सहोदर बन्यामीन यास पाहिले. तो म्हणाला, तुम्ही म्हणत होता तोच का हा तुमचा धाकटा भाऊ? तो त्यास म्हणाला, माझ्या बाळा, देवाची तुझ्यावर कृपा होवो. योसेफ त्याच्या भावाकडे पाहतो. त्याचा सख्खा भाऊ, बाकीचे त्याचे सावत्र भाऊ आहेत, पण हा मुलगा त्याचा सख्खा भाऊ आहे, त्याच्या आईचा मुलगा. तो विचारतो, हा तुमचा धाकटा भाऊ आहे का, ज्याबद्दल तुम्ही मला सांगितले होते? मला वाटते की भावांनी मान हलवली असावी. योसेफ बन्यामीनाला म्हणतो, माझ्या बाळा, देवाची तुझ्यावर कृपा हो. किती नाट्यमय क्षण आहे हा. आणि योसेफ त्याच्या भावना आवरू शकत नाही. 30वे वचन आपण पाहू. आपल्या भावासाठी योसेफाची आतडी तुटू लागली व कोठेतरी जाऊन रडावेसे त्यास झाले म्हणून तो त्वरेने आतल्या खोलीत जाऊन रडला. त्याची आतडी त्याच्या भावासाठी तुटू लागली. म्हणजेच तो खूप भावनावश झाला आणि त्याचे मन त्याच्यासाठी तळमळले. तो नक्कीच त्याच्या भावांना म्हणाला असेल, मला एक क्षण माफ करा, कोणीतरी माझ्यासाठी थांबून आहे. आणि तो शक्य तितक्या लवकर खोलीतून बाहेर पडला असेल. तो त्याच्या स्वतःच्या खाजगी खोलीत गेला आणि तो रडला. इतक्या वर्षांनी तो त्याचा स्वतःचा भाऊ बन्यामीन याला पाहत होता. सुमारे 22 वर्ष झाली असतील. योसेफ आता जवळजवळ 40 वर्षांचा आहे आणि बन्यामीन एक तरुण मुलगा आहे. पुढं आपण जाऊया. 31वे वचन आपण वाचू. मग तो आपले तोंड धुवून बाहेर आला आणि आपला गहीवर आवरून म्हणाला, जेवण वाढा. येथे आपल्याला एक अद्भुत आणि गौरवशाली चित्र पाहायला मिळते, जे अजून पूर्ण व्हायचे आहे. जखर्या संदेष्टा आपल्याला सांगतो की एक दिवस येशू ख्रिस्त स्वतःला आपल्या बांधवांसमोर प्रकट करेल. ते त्याला त्याच्या कुशीत पडलेल्या व्रणाविषयी आणि हातावरील खिळ्यांच्या व्रणाविषयी विचारतील. तेव्हा तो म्हणेल, हे व्रण माझ्या मित्रांच्या घरात असताना पडले. तेव्हा ते त्याला ओळखतील आणि रडतील.
हा तोच आहे ज्याने त्यांना तारण प्राप्त करून दिले आहे. हा तोच आहे ज्याने त्यांच्या उद्धारासाठी आपला प्राण दिला आहे. हे सर्व प्रभू येशू पृथ्वीवर परत येईल तेव्हा घडेल. तो आपल्या बांधवांना म्हणजे इस्रायल राष्ट्राला प्रकट होईल. पहिल्यांदा तो आला तेव्हा अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण त्या दिवशी उरलेला अवशिष्ट त्याला ओळखेल. योसेफाच्या भावांनी जसे त्याला गुलाम म्हणून विकले तसेच, पण नंतर त्याने स्वतःला त्यांच्यापुढे प्रकट केले. त्याप्रमाणेच एक दिवस प्रभू येशूही आपल्या बांधवांना प्रगट होईल. माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधू आणि भगिनींनो, यहुदी विरोधापासून सावध रहा. इस्रायल देश आज कसा आहे याची पर्वा न करता ते आपल्या प्रभूचे बांधव आहेत. एक दिवस तो त्यांना स्वतःला प्रकट करणार आहे, हे लक्षात ठेवा. हे कौटुंबिक प्रकरण आहे, म्हणून त्याच्या कुटुंबाला आपण हात लावू नये. खरा ख्रिस्ती कधीही यहुदी लोकांच्या विरोधात जाऊ शकत नाही. योसेफ एकांतात जाऊन रडला. मग त्याने स्वतःला सावरले, तोंड धुतले आणि भावांकडे परत येऊन म्हणाला, चला आपण जेवूया. पुढं आपण जाऊया. 32वं वचन. त्यांनी त्याचे ताट वेगळे मांडिले, त्याच्या भावांची ताटे वेगळी मांडिली आणि त्याचबरोबर भोजन करणाऱ्या मिस्र्यांची वेगळी मांडिली. कारण मिस्री इब्र्यांच्या पंक्तीस बसून जेवीत नसत. मिस्री लोकास या गोष्टीची किळस वाटे. या जेवणाबद्दल काही गोष्टी भावांच्या लक्षात आल्या असत्या जर ते इतके घाबरलेले नसते. पहिली गोष्ट म्हणजे योसेफ मिस्री लोकांबरोबर जेवला नाही. मिस्री लोक वेगळे जेवत असत आणि योसेफही त्यांच्यापासून वेगळा बसला. कदाचित भावांना वाटले असेल की तो त्या ठिकाणचा अधिकारी असल्यामुळे असे करत असेल. आता येथे आपल्याला आणखी एक पाहायला मिळते. त्यासाठी आपण उत्पत्तीचा 43वा अध्याय आणि 33 हे वचन वाचूया. त्याच पंक्तीने योसेफासमोर बसविले, तेव्हा पहिल्या मुलाच्या हक्काप्रमाणे पहिल्यास प्रथम बसविले आणि बाकीच्यास त्यांच्या वयाच्या क्रमाने बसविले. तेव्हा ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. योसेफाने बसण्याची व्यवस्था स्वतः केली. त्याने प्रत्येक भावाला त्यांच्या वयानुसार योग्य जागी बसवले. रौबेनाला मोठ्या भावाच्या मानाने पुढे आणि धाकट्या बेन्यामीनला शेवटी. सगळे भाऊ आपल्या वयानुसार क्रमाने बसलेले पाहून एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांना कळेना की त्याला त्यांच्या जन्मक्रमाची इतकी अचूक माहिती कशी काय आहे. पुढं आपण जाऊया. 34वं वचन. मग योसेफा पुढची पक्वाने त्यांना नेऊन वाढिली, पण बेन्यामीनास इतरांच्या 5 पट वाढिले आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, त्याने स्वतः त्यांच्या ताटात वाढले. जुन्या इंग्रजी अनुवादात मेसेस हाचा शब्द आहे. त्याचा अर्थ गोंधळ नव्हे तर भाग किंवा वाढलेले अन्न असा आहे. आणि आपला सख्खा भाऊ बेन्यामीन याच्यावरचे प्रेम तो लपवू शकला नाही, म्हणून त्याला 5 पट जास्त वाढले. तो तर दुष्काळातून आलेला तरुण, खऱ्या अर्थाने भरपेट जेवण त्याला कित्येक दिवसांनी मिळत होते. ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले. तो प्रसंग खरोखर गौरवशाली होता. आणि जेव्हा योसेफ शेवटी स्वतःला आपल्या भावांना प्रकट करेल, तो दिवस किती अद्भुत असेल. आता आपण अध्याय 44 कडे वळूया. या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, योसेफ त्याच्या भावांना घरी पाठवतो. दुसरा विषय, यहुदा स्वेच्छेने बेन्यामीनाची जागा घेण्यास तयार होतो. योसेफ जेव्हा भावांना धान्य देऊन परत पाठवतो तेव्हा तो त्यांच्या मनाची अजून एक परीक्षा घेतो. विशेषतः बेन्यामीन आणि त्यांच्या वडिलांबद्दल त्यांचे प्रेम व नाते किती खरे आहे हे त्याला पाहायचे आहे. त्यांनीच त्याला गुलाम म्हणून विकले होते. आता ते बदलले आहेत का? स्वतःचा बचाव करण्यासाठी ते पुन्हा धाकट्या भावाला संकटात टाकतील का? स्वतःला त्यांच्या पुढे प्रगट करण्यापूर्वी त्याला स्वतःची खात्री करून घ्यायची आहे. तो येथे त्यांची जी परीक्षा पाहणार आहे त्यामुळे त्याला नक्की समजेल की त्याचे भाऊ त्याला त्यांच्याकडून जो अनुभव आला त्याची पुनरावृत्ती करतील की नाही. या प्रसंगी यहुदा भावांचा प्रतिनिधी म्हणून पुढे येतो.
भारतीय कुटुंब पद्धतीत जसा मोठा भाऊ जबाबदारी घेतो तसा तो बन्यामिनाच्या जागी स्वतः थांबण्यास तयार होतो. त्याचे बन्यामिनासाठी उच्चारलेले हृदयस्पर्शी विनवणीचे शब्द पवित्र शास्त्रातील अत्यंत भावपूर्ण भागांपैकी एक आहेत. आता आपण योसेफ त्याच्या भावांना घरी पाठवतो हा विषय पाहूया. आता आपल्याला उत्पत्तीचा 44वा अध्याय आणि 1 ते 5 ही वचनं वाचायची आहेत. परंतु माझी विनंती आपणास आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. या ठिकाणी आपण पाहतो की योसेफ त्यांना पाठवतो आणि भाऊ निघून जातात. त्यांना वाटते की सर्व काही ठीक आहे. त्यांना बन्यामिनाच्या गोणीतील प्याल्याची काहीच कल्पना नसते. पण योसेफाच्या घराचा कारभारी विशिष्ट सूचना घेऊन त्यांच्या मागे येतो. भाऊ थोडे पुढे गेल्यावर त्यांना तो गाठतो. एक संपूर्ण टोळी त्यांच्या मागे येते आणि त्यांच्यावर योसेफाचा प्याला चोरल्याचा आरोप केला जातो. यावेळेस आपण उत्पत्ती अध्याय 44 आणि 6 आणि 7 ही वचने वाचणार आहोत. तो त्यास गाठून ह्याप्रमाणे बोलला. ते त्यास म्हणाले, स्वामींनी असे शब्द का बोलावे? असली गोष्ट करणे आपल्या दासांपासून दूरच असो. लक्षात घ्या, कारभारी म्हणतो की योसेफ हा प्याला भविष्य जाणण्यासाठी वापरतो. पण आपल्याला माहीत आहे की योसेफ संदेष्टा होता. त्याने आचारी, प्यालेबरदार आणि फारो यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला होता. त्यामुळे त्याला भविष्यासंबंधीची अंतर्दृष्टी देवाने दिली होती. कदाचित हा प्याला त्याच्या योजनेचा भाग असावा, पण त्याची भविष्य सांगण्याची देणगी त्या प्याल्यात नव्हती. ती देवाकडून त्याला मिळाली होती. आपणही चहा पिऊन झाल्यावर कपात उरलेल्या पत्तीच्या रचनेवरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करू नये किंवा राशी भविष्यावर अवलंबून राहू नये. या सर्व निरर्थक गोष्टी आहेत. जे लोक अशा गोष्टींकडे वळतात त्यांची आध्यात्मिक अवस्था त्यावरून दिसून येते. योसेफाचे भविष्य सांगण्याचे सामर्थ्य वस्तूंमध्ये नव्हते. ती देवाकडून त्याला मिळालेली देणगी होती. पुढे आपण जाऊया. 44वा अध्याय आणि 8 आणि 9 ही वचने. पहा, जो पैसा आमच्या गोणीच्या तोंडी सापडला तो देखील कनानाहून परत आणून आपल्याला दिला, तर आपल्या स्वामींच्या घरातले सोने रुपये आम्ही चोरणार कसे? आपल्या दासांपैकी ज्या कोणापाशी तो सापडेल त्याला मारून टाकावे आणि आम्हीही त्या आमच्या स्वामीचे गुलाम होऊ. त्यांच्यापैकी कोणाकडेही तो प्याला नव्हता याची त्यांना खात्री होती. पुढे आपण जाऊया. 10 ते 12 ही वचनं वाचू. तो त्यास म्हणाला, तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होऊ द्या. ज्याच्यापाशी तो प्याला सापडेल तो माझा गुलाम होईल व बाकीचे तुम्ही निरपराध ठराल. तेव्हा त्यांनी त्वरा करून आपापली गोणी उतरून जमिनीवर ठेवली आणि सोडिली. त्याने वडिलापासून आरंभ करून धाकट्यापर्यंत त्यांची झडती घेतली. तेव्हा तो प्याला बन्यामिनाच्या गोणीत सापडला. अर्थात योसेफानेच त्याच्या कारभाऱ्याला तो प्याला बन्यामिनाच्या गोणीत ठेवण्याची सूचना दिली होती. पुढे जाऊया. 13वे वचन. ते पाहून त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपली गाढवे लादून ते सगळे नगरात परत आले. त्यांनी अत्यंत दुःख व्यक्त करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली. ते सर्व परत नगरात येण्यासाठी मागे वळले. ते बन्यामिनाशिवाय घरी जाणार नाहीत याबद्दल तुम्हाला खात्री असेलच. इथे ते पुन्हा योसेफासमोर येऊन त्यांनी लवून त्याला मुजरा केला. यावेळी ते खूप निराश झाले आहेत आणि त्यांना फार दुःख झाले आहे. पुढे आपण जाऊया. 44वा अध्याय आणि 14 आणि 15 ही वचनं आपण वाचूया. मग यहुदा व त्याचे भाऊ योसेफाच्या घरी गेले. तो अजून तेथेच होता आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले. योसेफ त्यास म्हणाला, हे कसले कृत्य तुम्ही केले? माझ्यासारख्या माणसाला शकून पाहता येतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? आता आपण यहुदा स्वेच्छेने बन्यामिनाची जागा घेण्यास तयार होतो हा विषय अभ्यासणार आहोत. यहुदा समोर येतो आणि या माणसाची कुलीनता आता खरोखरच उठून दिसते. हे लक्षात घ्या की यहुदाच्या वंशातूनच तारणारा येणार आहे. हा मनुष्य आत्तापर्यंत नोंद केलेल्या सर्वात चांगल्या भाषणांपैकी एक भाषण देतो. तो पूर्ण कबुली देतो की त्यांच्या पापामुळेच हा प्रसंग त्यांच्यावर गुदरला आहे. वाचूया आपण 44वा अध्याय 16 ते 17 ही वचनं. यहुदा म्हणाला,
आम्ही स्वामीपुढे काय बोलावे? आम्ही काय सांगावे? आमच्यावरचा हा आरोप दूर कसा करावा? आपल्या दासांचा गुन्हा देवाने पकडला आहे. तर आता आम्ही आणि ज्याच्यापाशी प्याला सापडला तो असे सर्व स्वामींचे दास झालो आहो. तो म्हणाला, माझ्या हातून असे न घडो. ज्याच्यापाशी हा प्याला सापडला तोच माझा गुलाम होईल. तुम्ही आपल्या बापाकडे सुखरूप जा. योसेफाला आता त्यांच्या भावावरील त्यांच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे. तो म्हणतो की बन्यामीन दोषी आहे, म्हणून बन्यामिनानेच मागे राहावे. त्यांनी त्याला गुलाम म्हणून विकले होते. आता तो म्हणतो बन्यामिनाला इथेच सोडा, तो माझा गुलाम म्हणून राहील. तोच दोषी आहे. बाकीचे तुम्ही घरी जाऊ शकता. आता यहूदा काय म्हणतो ते पहा. आपण जाऊया 18व्या वचनाकडे. मग यहूदा जवळ जाऊन म्हणाला, स्वामी, कृपा करून आपल्या दासाला आपल्या कानात एक शब्द सांगण्याची परवानगी मिळावी. आपला राग आपल्या दासावर भडकू नये. आपण तर फारो समान आहात. मिसर देशात योसेफाचे स्थान काय होते हे तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला 44वा अध्याय 19 ते 29 ही वचने वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. यहूदा येथे घडलेल्या घटनांचा आणि आपल्या वडिलांच्या भावनांचा आढावा घेतो. तेव्हा योसेफाला कळते की त्याच्या भावांनी वडिलांना फसविले होते. त्यांनी पूर्वी फक्त तो नाही असे सांगितले होते, म्हणजे तो मेला आहे असे सूचित केले होते. ही गोष्ट कदाचित इतकी स्पष्टपणे पहिल्यांदाच उघड झाली होती. आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे याकोब कृपेत वाढत आहे, पण तो अजून अपरिपक्व आहे. प्रभूवर पूर्ण भरोसा ठेवण्याऐवजी तो बन्यामिनावर अवलंबून आहे. जर बन्यामिनाला काही झाले असते तर तो शोकाने कोसळण्याची शक्यता आहे. आजही काही ख्रिस्ती लोक प्रिय व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी अद्भुत विश्वास दाखवतात, तर काही जण पूर्णपणे खचून जातात. परंतु जर दोघेही देवाची मुले असतील तर पुन्हा भेट होणार याची खात्री असते. जो विश्वासाने चालतो तो अशा प्रसंगी कोसळत नाही. त्यामुळे स्पष्ट होते की याकोब अजून वाढीच्या प्रक्रियेत आहे. त्याचा देवावरील विश्वास अजून पूर्णपणे दृढ झालेला नाही. पुढे आपण जाऊया. 30 आणि 31 ही वचनं आपण वाचणार आहोत. तर आपला दास माझा बाप याचकडे मी गेलो, आणि मुलगा मजबरो नसला तर या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्या कारणाने मुलगा नाही हे पाहून तो तत्काळ प्राण सोडेल. अशाने आपल्या या दासांच्या पायी आपला दास आमचा बाप याला दुःखी करून त्याचे पिकलेले केस आम्हीच अधोलोकी उतरिले असे होईल. यहूदाला वयस्कर याकोबाबद्दल किती काळजी आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. यहूदा हा त्याच्या भावांच्या वतीने बोलणारा आहे. माझ्या मते इतर कोणत्याही भावाने देखील असेच म्हटले असते. यावेळेस आपल्याला 32 ते 34 ही वचनं वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. योसेफ त्याच्या भावांची परीक्षा घेतो आणि ते सर्वजण परीक्षेत उत्तीर्ण होतात. बन्यामिनाला गुलाम म्हणून तेथेच ठेवून जाण्याऐवजी ते त्याची जागा घेण्यास तयार आहेत. प्रियांनो, कालांतराने यहूदाच्या वंशातून एक जण आला. यहूदा वंशाचा सिंह, ज्याने दोषी लोकांसाठी शिक्षा सोसली. रोमकरासपत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन म्हणते, देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. ख्रिस्ताने दोषी लोकांची जागा घेतली. प्रियांनो, आपली वेळ संपत आली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. यासाठी प्रभूजी तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही कसं वागावं. आमच्या चुका आमच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा आमच्या समोर येतात. होय प्रभूजी, जर आम्ही चुका जर नाही केल्या तर तुला ते आवडणार असं आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वर देवप्पा, आमच्या जीवनातील चुका सोडून देण्यासाठी आम्ही निश्चय करतो. योग्य रीतीनं वागणं, योग्य रीतीनं बोलणं, योग्य रीतीनं कृती करणं, याकडे प्रभूजी आम्ही आमचं लक्ष पुरवण्याचा प्रयत्न करू. परंतु आम्हाला तुझं सहाय्य हवं आहे, आणि म्हणून आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तो आमचा स्वीकार कर, तो आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक.
आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. अनुरागे परेशाच्या हेथवरी पातलो, हेथवरी पातलो. राशियने वर्ष सारे उपकारी झालो, स्तुत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो, अविचारी वर्तलो. अजिदीन पाहुनिया. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की खरा पश्चाताप माणसाच्या जीवनात बदल घडवतो. एवसेपाच्या भावांमध्ये आता पूर्वीसारखा मत्सर किंवा द्वेष राहिला नव्हता, तर त्यांच्यात प्रेम, एकता आणि जबाबदारी दिसून येत होती. विशेषतः यहूदाने दाखवलेली त्यागाची भावना आपल्यासाठी एक मोठा आदर्श आहे. या भागातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही, तर त्याग आणि जबाबदारीही आहे. देव आपल्याला बदलतो आणि आपल्यामध्ये नवीन हृदय निर्माण करतो, जे प्रेम आणि सत्याने भरलेले असते. पुढील भागात आपण पाहू की योसेफ आपल्या भावांसमोर स्वतःची ओळख कशी प्रगट करतो आणि त्या क्षणी काय घडते. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. धान्य आणण्याच्या पहिल्या खेपेस शिमोनाला ओलीस म्हणून ठेवण्यात आले. आजचा प्रश्न, बन्यामिनास इतरांच्या किती पट जेवण वाढण्यात आले? ए 5 पट, बी दुप्पट, सी 1.5 पट, डी 3 पट. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.